गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला सुरुवात करणार आहे. त्याच्यापैकी पहिला भाग, दुसरा भाग आणि तिसरा भाग ऑलरेडी 3 टॉपिक झालेले. आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा सर्वात शेवटचा भाग पाहणार आहोत. बघूया. आत्तापर्यंत आपण बरेचसे टॉपिक कव्हर केलेले आहेत. आजचा जो टॉपिक आहे तो आहे गॅल्व्हॅनिक और व्होल्टॅनिक सेल. म्हणजे गॅल्व्हॅनिक सेल आणि व्होल्टॅनिक सेल म्हणजे काय, तर त्याचं इंट्रोडक्शन बघू पहिले. इन गॅल्व्हॅनिक और व्होल्कॅनिक सेल इलेक्ट्रिसिटी इज जनरेट थ्रू द यूज ऑफ स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन. म्हणजे गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टॅनिक सेलमध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कशामुळे यूज केली जाते? स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन. तुम्हाला डायग्राम दिसते. आता या डायग्रामचं आपण डिस्क्रिप्शन बघू किंवा कन्स्ट्रक्शन बघू ते कसं आहे. गॅल्व्हॅनिक और व्होल्टॅनिक सेल इज मेड अप ऑफ 2 हाफ सेल. म्हणजे हा कशाने तयार झालेला आहे? 2 हाफ सेल आहे. ईच हाफ सेल कन्सिस्ट ऑफ मेटल ट्रिप इमर्ज इन द सोल्युशन इट ओन आयन ऑफ नोन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे याच्यामध्ये 2 हाफ सेलचा वापर केलेला आहे आणि दोघं हाफ सेल वेगवेगळ्या सोल्युशनमध्ये आपण डिप केलेले आहे आणि डिफरंट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये. म्हणजे इकडचं 1 मोलर सोल्युशन आहे, तिकडचं पण 1 मोलर सोल्युशन आहे. फॉर एक्झाम्पल, अ ट्रिप ऑफ झिंक मेटल इमर्ज इन 1 मोलर ॲक्वेस सोल्युशन ऑफ झिंक आयन फ्रॉम अ हाफ सेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल झिंकचं जर घेतलं तर झिंकचं 1 मोलर सोल्युशन आहे आणि त्याच्यामध्ये झिंक रॉड हा डीप केलेला आहे. आपण फिगरमध्ये बघतोय. इकडे तुम्हाला 1 मोलर सोल्युशन ऑफ कॉपर आहे, त्याच्यामध्ये कॉपरचा रॉड डीप केलेला आहे. तिकडच्यामध्ये 1 मोलर सोल्युशन ऑफ सिल्वर नायट्रेट आहे, AgNO3, आणि तिकडे सिल्वरचा रॉड डीप केलेला आहे हाफ सेल. म्हणजे एका बाजूला कॉपर आहे, एका बाजूला सिल्वर आहे. एका बाजूला पॉझिटिव्ह आहे, एका बाजूला निगेटिव्ह आहे. नीट लक्षात घ्या. 1 मोलरचं सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये कॉपरचा रॉड डीप केलेला आहे. 1 मोलर सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये Ag रॉड हे केलेला म्हणजे सिल्वरचा रॉड आपण डीप केलेला आहे. सॉल्ट ब्रिज. आता सॉल्ट ब्रिज म्हणजे काय, त्याच्या अगोदर आपण सॉल्ट ब्रिज म्हणजे काय ते बघतोय. इफ गॅल्व्हॅनिक सेल 2 सोल्युशन आर कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज. म्हणजे जर गॅल्व्हॅनिक सेलचे 2 हाफ सेल एकमेकांना जर कनेक्ट करायचे असतील तर त्याच्यामध्ये कोणाचा वापर केला जातो? सॉल्ट ब्रिजचा. अ यू ट्यूब कंटेनिंग अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ इनर्ट इलेक्ट्रिसिटी सच ॲज KCl or NH4 NO3 or 5% आगार सोल्युशन. याचा जो आकार आहे तो यू ट्यूब सारखा आहे. हे जे दिसतंय इथं इट इज कॉल्ड ॲज सॉल्ट ब्रिज, यू ट्यूब सारखा. आणि याच्यामध्ये कोणतं सोल्युशन असतं? सॅच्युरेटेड KCl सोल्युशन असतं प्लस आगार जेल असतो. The ion of electricity do not react with the ion from electrode solution or electrode. Salt bridge is prepared by filling a U tube. म्हणजे हा जो U tube असतो, U tube मध्ये ते सोल्युशन काय केलेलं असतं? फिल केलं. With hot saturated solution of salt bridge or agar-agar solution aligned to cool. The cooled solution set into a gel which does not come out inward in the tube. म्हणजे ते जे सोल्युशन असतं ते बाहेर निघत नाही. The salt bridge is kept deep in the distilled water when not in use. जर समजा सॉल्ट ब्रिजचा आपण वापर करत नसेल तर त्याला कशामध्ये डीप करायचं? डिस्टिल वॉटरमध्ये. हे पुन्हा एकदा याचा आकार काय असतो? यू ट्यूबचा असतो. याच्यामध्ये कोणतं सोल्युशन असतं? सॅच्युरेटेड KCl सोल्युशन आहे, आगार जेल. आणि ग्लास पर इथे जे असतात कापसाचा पोळा असतो, ग्लास यूज असतो. याचा जर वापर होत नसेल तर त्याला आपण कशामध्ये डीप करतो? सॅच्युरेटेड सोल्युशन. इट इज कॉल्ड ॲज सॉल्ट ब्रिज. आता याच्यामध्ये गॅल्व्हॅनिक सेल आणि व्होल्टॅनिक सेल. एका याच्यामध्ये 1 मोलर सोल्युशन आहे, याच्यामध्ये 1 मोलर सोल्युशन आहे. इथं कोणता हाफ सेल लिंक केलेला आहे? कॉपर. इकडे कोणता हाफ सेल लिंक केलेला आहे? सिल्वरचा. या दोघं सोल्युशनला कनेक्ट करण्यासाठी कोणाचा वापर केलेला आहे? इथं सॉल्ट ब्रिज. कोणाचा वापर केलेला आहे? इथं सॉल्ट ब्रिज. कळालं?
ज्या वेळेस दोन सोल्युशन एकमेकांना कनेक्ट करायचे असतील त्यावेळेस आपण कोणाचा वापर करतो? सॉल्ट ब्रिजचा. इट इज अ पार्ट ॲज गॅल्व्हॅनिक ऑर व्होल्टॅनिक सेल. फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज. तर फंक्शन काय? इट प्रोव्हाइडेड an electricity contact between the two solution and thereby complete the electrical circuit. म्हणजे याचं फंक्शन काय की ज्यावेळेस दोन सोल्युशन असतात आणि एकमेकांना कनेक्ट करायचे असते त्यावेळेस त्या इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो सर्किट. इट प्रिव्हेंट मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन. म्हणजे हे दोन सोल्युशनना एकमेकांमध्ये मिक्स होऊ देत नाही. इट मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन बोथ ऑफ द सोल्युशन बाय ट्रान्सफर ऑफ आयन. एकमेकांची जी आयन असतं देवाणघेवाण ती देवाणघेवाण होऊ देत नाही. इट इज अ न्यूट्रल बोथ ऑफ सोल्युशन. इट इज अ फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज. फॉर्म्युलेशन और शॉर्ट नोटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. म्हणजे गॅल्व्हॅनिक सेलची जी सेल रिएक्शन असेल ती कशी द्यायची? फर्स्ट, द मेटल इलेक्ट्रोड और इनर्ट इलेक्ट्रोड आर डिनोटेड बाय व्हर्टिकल लाइन. म्हणजे मेटल इलेक्ट्रोड और इनर्ट इलेक्ट्रोड आर डिनोटेड बाय व्हर्टिकल लाइन. Place at the end of the formula of the short notation. The anode negative is written in the extremely left. म्हणजे anode कोणत्या बाजूला असेल? लेफ्ट साइडला असेल. आणि कॅथोडिक इज एक्स्ट्रीमली राईट. कॅथोड हा कुठं असेल? राईटला असेल. सेकंड, the insoluble bases of any gases are placed in the interior position adjacent to the metal electrode. Third, the aqueous solution of ion are placed at the middle of the cell formula. म्हणजे aqueous solution जे असेल ते मिडलला दिलेलं आहे. The single vertical line between the two phases indicate the phase boundary. म्हणजे वर्टिकल लाइन काय इंडिकेट करेल? फेज बाउंड्री. इट इंडिकेट्स द डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन देम. 5, द डबल वर्टिकल लाइन बिटवीन द टू सोल्युशन इंडिकेट दॅट दे आर कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज. जर दोन वर्टिकल लाइन जर असतील तर याचा अर्थ असा आहे की ती कशाने कनेक्ट केलेली आहे? सॉल्ट ब्रिज. The addition information such as concentration of solution and gas pressure is also given. And last, a single half cell is written in the order aqueous solution of ion first and then solid electron. For example, इथे दिलेला आहे पायपची सॉलिड. इथे एक वर्टिकल लाइन आहे. इट इज अ वर्टिकल लाइन. The metal electrode or inert electrode are denoted by vertical line. हे वर्टिकल. इट इज Mg2 plus 1 मोल. आणि डबल वर्टिकल लाइन इंडिकेट काय करेल? डबल वर्टिकल लाइन बिटवीन द टू सोल्युशन इंडिकेट बाय द कनेक्टेड बाय सॉल्ट. म्हणजे हे दोन सोल्युशन कशाने कनेक्ट केलेले? सॉल्ट ब्रिज. मग Ag+1 मोलर आणि तिकडे असेल Ag सॉल्ट. आणि त्याच्यानंतर लेफ्टला एनोड असेल आणि राईटला कॅथोड असेल. इट इज अ फॉर्म्युलेशन ऑफ शॉर्ट नोटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. Writing of cell reaction. First, writing of oxidation half reaction for the left hand side. म्हणजे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन कुठे लिहायची? लेफ्ट हँड साइड. आणि रिडक्शन हाफ रिएक्शन ॲट द राईट हँड साइड. म्हणजे उजव्या बाजूला रिडक्शन असेल, डाव्या बाजूला ऑक्सिडेशन असेल. सेकंड, the two electrode of half reaction to get the overall cell reaction while adding the electron must be cancelled. म्हणजे जर इलेक्ट्रॉन एकमेकांशी जर असतील सेम तर ते आपल्याला कॅन्सल करता येऊ शकतात. फॉर दिस पर्पज इट मेक नेसेसरी टू मल्टिप्लाय बाय 1 or both of half reaction by suitable numerical factor. No electron should be appear in overall reaction. जर समजा इलेक्ट्रॉनची कॅन्सल होत नसेल तर त्याला मल्टिप्लाय करून म्हणा, एकाने म्हणा, दोनाने म्हणा किंवा तिनाने म्हणा, फॅक्टरने मल्टिप्लाय करायचे आणि इलेक्ट्रॉन काय करायचे? कॅन्सल. आणि नो इलेक्ट्रॉन शुड बी अपीयर इन ओव्हरऑल सेल रिएक्शन. म्हणजे ओव्हरऑल सेल रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन येणार नाही याची काळजी घ्यायची. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट इंडिव्हिज्युअल हाफ रिएक्शन मे बी रिटर्न विथ 1 or more इलेक्ट्रॉन. फॉर एक्झाम्पल हाफ रिएक्शन ऑफ H2 गॅस. मग आपण H2 गॅसची रिएक्शन twice H plus twice electron H2 gas or H plus electron 1/2 H2 gas. Consider the cell. इथे निकेल आहे, निकेलचा Na2+1 मोलर, Al3+1
द ऑक्सिडेशन एनोड, निकेल एनोडची ऑक्सिडेशन Na2 प्लस ट्वाइस इलेक्ट्रॉन, द रिडक्शन Al3 प्लस 3 इलेक्ट्रॉन आणि Al3. आता इथं 3 इलेक्ट्रॉन आहे, इथं 2 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, टू बॅलन्स द इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन रिएक्शन इज मल्टिप्लाइड बाय 3 आणि रिडक्शन रिएक्शन मल्टिप्लाइड बाय 2. म्हणजे ऑक्सिडेशनची जी रिएक्शन असेल त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि रिडक्शनची जी रिएक्शन असेल त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. मग आता इथे 3 ने मल्टिप्लाय करा, 3 निकेल 3 Ni2 प्लस आणि 6 इलेक्ट्रॉन, 2 into 3 6. त्याच्यानंतर याला कितीने डिवाइड करायचं, 2 ने. मग ट्वाइस हियर 6 इलेक्ट्रॉन Al. मग 6 इलेक्ट्रॉन काय होतील, कॅन्सल, आणि इट इज ओव्हरऑल सेम रिएक्शन. समजलं? इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल, म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल. Potential differences established due to the electrode half reaction occurring at the electrode surface is the electrode potential. The potential associated with the oxidation reaction is oxidation potential, while that associated with reduction gives the reduction potential. The overall cell potential also called as electromotive force, that is EMF. It is a made up of contribution of each of the electrons. आता E cell is equal to E oxidation that is anode plus E reduction that is cathode. म्हणजे कॅथोड आणि एनोडची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल, तर E cell. व्हॉट इज द मिनिंग ऑफ E cell? इट इज अ एनोड प्लस कॅथोड. वेअर E ऑक्सिडेशन ऑफ ऑक्सिडेशन पोटेन्शियल, हा जो E ऑक्सिडेशन असेल इट इज ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि E रिडक्शन असेल रिडक्शन पोटेन्शियल. When galvanic cell operate, electrons are generated at the anode. These electrons move to the external circuit to the cathode. The cell potential is the force that propels electron away from anode and pulls them towards the cathode where they are consumed. Standard potential. What is meaning by standard potential? The standard condition for 1 molar concentration of solution. It is a 1 atmosphere pressure of gas, solid and liquid, and pure from 25 degree Celsius. म्हणजे आपण स्टँडर्ड पोटेन्शियल कोणाला म्हणतो, इट इज अ 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन 1 atmospheric pressure for gas, solid and liquid, and it is a 25 degree Celsius. The voltage measured under this condition is called, जे या व्होल्टेज मध्ये एवढे मेजर केले, this condition is called as standard potential, आणि it is designated by or denoted by E0. It is denoted by E0. म्हणजे स्टँडर्ड पोटेन्शियल कशाने डिनोट करणार तुम्ही, E0. The standard potential is algebraic sum of the standard electrode potential. मग आता स्टँडर्ड सेल जर काढायचा असेल तर E0 सेल इज इक्वल टू E ऑक्सिडेशन E0 रिडक्शन. सेम फॉर्म्युला, E सेलचा जसा फॉर्म्युला होता तसाच हा आहे. इट इज अ एनोड प्लस कॅथोड. मग E0 ऑक्सिडेशन इज स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. हा जो E0 ऑक्सिडेशन असेल इट इज अ स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. E0 रिडक्शन काय असेल, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम, म्हणजे IUPAC सिस्टीमने काय सांगितले, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड इज टेकन ॲज द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. The standard oxidation potential of any electrode is numerically equal to its standard reduction potential with the reversal of sign. E0 cell is equal to minus E0 reduction anode plus E0 reduction cathode. जर एनोड आणि कॅथोड रिडक्शन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला साइन निगेटिव्ह लागतं. मग ओमिटिंग दिस सबस्क्राइब्ड रिडक्शन वी हॅव E0 cell is equal to E0 cathode plus E0. That is next topic. पुढचा टॉपिक जो असेल, डिपेंडन्स ऑफ सेल पोटेन्शियल अँड कॉन्सन्ट्रेशन. that is Nares equation. याला काय म्हणतो आपण, Nares equation. Depending cell voltage of and concentration is given by Nares equation. What is meaning by Nares equation? The reaction A plus B and C plus D.
आणि स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी आणि स्मॉल डी इज द कोएफिशिएंट ऑफ दिस रिएक्शन. एका बाजूला रिएक्ट आणि एका बाजूला प्रॉडक्ट, ए प्लस बी आणि एकडच्या बाजूला सी प्लस डी. द सेल ऑब्टेन्ड इज गिवन बाय ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल मायनस आरटी एन एफ. वरती आपण काय घेतो प्रॉडक्ट म्हणजे काय घेतो रिएक्ट. मग सी इट इज ऍक्टिव्ह मास ऑफ सी, ऍक्टिव्ह मास ऑफ डी, ऍक्टिव्ह मास ऑफ ए आणि ऍक्टिव्ह मास ऑफ बी. नीट लक्षात घ्या. ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल मायनस आरटी अपॉन एन एफ. वरच्या बाजूला प्रॉडक्ट, खालच्या बाजूला रिएक्ट. ऍक्टिव्ह मास ऑफ सी, ऍक्टिव्ह मास ऑफ डी, ऍक्टिव्ह मास ऑफ ए आणि ऍक्टिव्ह मास ऑफ बी. आणि इट इज अ कोएफिशिएंट सी, डी, ए आणि बी. इट इज अ E0 cell minus 2.303 RT upon NM log of to the base 10 active mass of C, active mass of D, active mass of A, active mass of B. म्हणजे एलएनची जी किंमत आहे ती किंमत आपण पुट आउट केली. त्याची किंमत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 2.303. इट इज अ लॉग ऑफ टू द बेस 10 आणि इट इज अ कॉल्ड ॲज रेस्ट इक्वेशन. या इक्वेशनला आपण काय म्हणतो रेस्ट इक्वेशन. वेअर हा जो n असेल इट इज अ नंबर ऑफ मोल्स. एफ काय असेल फॅराडे, टी मीन्स टेम्परेचर आणि आर मीन्स गॅस कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू दिलेली. ॲट 25 डिग्री सेल्सिअसला जर आपण हे घेतलं तर याची व्हॅल्यू किती येते 0.05921 आणि तिचा ॲड दिली. therefore 25 डिग्री सेल्सिअस ई सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस 0.0592 व्होल्ट अपॉन n. And log off to the base 10. It is a active mass of C and D, active mass of A and B. The first term of right hand side of Nernst equation represented standard state electrochemical condition. The second term of correction of for non-standard state condition. The cell potential is equal standard potential if the concentration of reactant and product are 1 molar each. Thus, active mass of A is equal to active mass of B, active mass of C and active mass of D is a 1 molar. That is E cell is equal to E0 cell. It is called as Nernst equation. Calculation for cell potential. जर समजा आपल्याला सेल पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं असेल तर कसं कॅल्क्युलेट करणार. फॉर एक्झाम्पल रिएक्शन दिलेली CD2 प्लस डबल वर्टिकल लाईन Cu2 प्लस आणि C. एका बाजूला कॅन्डिडियम आहे आणि एका बाजूला कॉपर आहे. द फर्स्ट राईट सेल रिएक्शन कशी द्यायची. कॅन्डिडियम सॉलिड CD2 प्लस दॅट इज 2 इलेक्ट्रॉन. इट इज ऑक्सिडेशन ॲट एनोड. एका बाजूला काय असतो एनोड. खालच्या बाजूला Cu2 प्लस इट इज अ 2 इलेक्ट्रॉन आणि Cu सॉलिड इट इज अ रिडक्शन ऑफ कॅथोड. आता इथं 2 इलेक्ट्रॉन आलेले त्याच्यामुळे मल्टिप्लाय करण्याची काही गरज नाही. 2 इलेक्ट्रॉन काय होतील कॅन्सल होतील. इथे तुमचा CD सॉलिड Cu2 प्लस CD2 प्लस आणि C. इट इज ओव्हरऑल सेल रिएक्शन आणि N इज इक्वल टू 2. N इज इक्वल टू दॅट इज E cell is equal to E0 cell 0.0592 divided by 2. म्हणजे यांची जी किंमत आहे ती काय नंबर ऑफ मोल्स किती येतो आणि तिचा log of to the base 10. इथं काय घेतो आपण प्रॉडक्ट CD2 प्लस आणि इकडे काय घेतो रिएक्टंट म्हणजे Cu2 प्लस. आणि आता हे काय घेतलं की इट इज 1 मोल आहे ॲट 25 डिग्री सेल्सिअस. Calculation of electrode potential. Consider Zn2 plus aqueous single vertical line Zn. This is reduction reaction. So, reduction reaction Zn2 plus that is 2 electron is Zn solid. Applying Nernst equation. Electrode potential is given by Zn E0 Zn 0.0592 divided by 2 log of to the base 10 1 divided by Zn2 plus. कारण तिकडच्या बाजूला काही नाही प्रॉडक्ट म्हणून इट इज 1 divided by Zn2 आणि इट इज इक्वल टू E0 Zn plus 0.0592 upon divided by 2 log of to the base 10. It is a Zn2 plus at 25 degree Celsius. प्रॉब्लेम नंबर 5.10 हे तुम्हाला पुस्तकात दिलेलं आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. रिॲक्शन दिलेली आहे की त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय करायचं पुट आउट करायच्या आणि
ॲन्सर तुम्हाला तिथे मिळून जाईल. दिस इज अ प्रॉब्लेम ऑफ 5.10. हे पुस्तकात बघून घ्यायचं. लास्ट प्रॉब्लेम नंबर 5.11. मग हे सगळे जे प्रॉब्लेम आहे हे पुस्तकात दिलेले आहेत. आत्तापर्यंत तुमचं इलेक्ट्रोकेमिस्ट्री हे युनिट संपलेलं आहे. आपण जर केमिस्ट्रीचा विचार केला तर सेक्शन 1मध्ये आत्तापर्यंत आपले झालेले युनिट जे आहेत त्याची काळजीपूर्वक माहिती घ्या. तुम्हाला अजून एकदा सांगतो की आपले कोणते कोणते युनिट झाले. फर्स्ट सॉलिड स्टेट सोल्युशन झालेलं आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री झालेले आहे, केमिकल थर्मोडायनामिक झाले, एकूण 4 युनिट झाले. या चारही युनिटचा तुम्ही होमवर्क हा लिहून ठेवायचा आहे. आपल्याकडे जर बोर्डाचे पुस्तक असतं तर पुस्तकाच्या पाठीमागे काही MCQ दिलेले आहेत, काही आन्सर दिलेले आहेत, ते तेवढे सॉल्व करायचे. एवढे चारही युनिट आपले परिपूर्ण झालेले आहेत. त्याच्यामध्ये जर काही शंका असतील तर पुन्हा एकदा आपण हे रिव्हिजन घेणार आहोत. त्यावेळेस तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. तोपर्यंत गुड बाय.